मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारूंची चौकशी होणार। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर। विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं जाणार। बारामती आणि राहुरीत पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। जय पवारांची उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली। जय पवारांकडून नुकताच VSRचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट। पत्रकार परिषदेसंदर्भात पुढची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती। पुणे विद्यापीठ परिसरामध्ये आयकॉनिक पुलाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक। उड्डाणपुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत। भाजपनं पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेमध्ये जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांप्रती सेवेची भूमिका। विरोध करणाऱ्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहिती आहे। कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं उत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेलबाहेर। जयराम चाटेला भावाच्या 12व्याच्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी। न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर। साताऱ्यातील बावधन गावाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू। तर बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं बावधनमध्ये दाखल। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विरोधात हिंदू समाज आक्रमक। पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यांवर या ठिकाणी कारवाईची मागणी। अमन मुल्ला याच्या विरोधात गुन्हा दाखल।